विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपण पाठ सुरू केला आहे इतिहासाची साधने. त्याच्यामध्ये आपण थोडीशी उजळणी घेऊया की कालच्या तासाला आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाची साधनं आपण 8वीला शिकलेलो आहे. त्याच्याबद्दल थोडीशी आपण सविस्तर माहिती काल घेतलेली आहे. तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे मी काय केलेलं आहे तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण लिखित साधनं बघितलेले आहेत. लिखित साधनामध्ये आपण वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्र व्यवहार, त्याच्यानंतर अभिलेखागार, सरकारी गॅजेट, टपाल तिकिटे, कोषबांगमय या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आधुनिक इतिहास लेखनामध्ये लिखित साधनं म्हणून काय होतात आपल्याला वापरता येतात किंवा त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. लक्षात ठेवा. मग या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? इतिहासाच्या साधनामध्ये या गोष्टी येत असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. काल तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला वृत्तपत्र याविषयी सुद्धा माहिती सांगितली की भारतामध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे वृत्तपत्र, म्हणजे आपल्याकडे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याविषयी तुम्हाला काल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला PTI या संदर्भात माहिती दिली. PTI म्हणजे काय? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय आहे की सत्य ह्या बातमीमध्ये किती सत्यता आहे हे जर पडताळून पाहायचं असेल तर ती बातमी PTIने दिलेली आहे का हे आपल्याला आधी काय करावं लागतं? चेक करावं लागतं किंवा ते तपासून बघावं लागतं. आणि PTI सुद्धा काय करतं? देशभर असणाऱ्या वृत्तसंस्थांना, वृत्तवाहिन्यांना PTI हे वृत्त पुरवण्याचं काम करत असते. त्याचबरोबर विविध प्रकारचे लेख विविध वृत्तपत्रांना देण्याचं काम कोण करत असतं? तर PTI हे करत असते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काल काय बघितलं? टपाल तिकिटे बघितले. टपाल तिकिटामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिलेलं आहे? काल माहिती दिलेली आहे की टपाल तिकीटं वरती जी चित्र असतात, चिन्ह असतात, पशुपक्षी असतात, राजनैतिक लोकांची किंवा नेत्यांची चिन्ह असतात, सामाजिक आंदोलनामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तींची काय असतात त्या ठिकाणी चित्र असतात, विविध स्मारकांची चित्र असतात. या सर्व गोष्टी आपण टपाल तिकिटे याच्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत. लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता पुढं आपण बघायचं आहे तर याच्यामध्ये एक दिलेलं आहे की तुम्हाला माहीत आहे का? याच्यामध्ये 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलेलं आहे. तर जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेले कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले होते. भारतातल्या पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते काय होते? संस्थापक होते. एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीचा त्यांनी काय केलेलं आहे? स्थापना केलेली आहे. आता हे जाल कूपर यांच्याबद्दल तुम्ही माहिती ही तुम्ही ऐकली, मी वाचून दाखवलेली. तर हे जे टपाल तिकीट आहेत हे टपाल तिकिटांचा काय होता की त्यांना संग्रह करण्याचा आवड होती, त्यांना संग्रह करण्याचा छंद होता. आपल्याला तुम्हाला विद्यार्थ्यांना लहानपणापासून काही ना काहीतरी काय असतो? छंद असतो. की तुम्हाला शिक्षकसुद्धा सांगतात की आपण आपल्या आयुष्यामधले काय केले पाहिजे? छंद जोपासले पाहिजे. तशाच पद्धतीने यांना काय टपाल तिकीटं ती गोळा करून त्याचा अभ्यास करण्याचा यांना काय होता? छंद होता. त्या पद्धतीने ते टपाल तिकीट काय करायचे? गोळा करत होते. लक्षात ठेवा. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिलं आणि टपाल तिकिटाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा काय आहे? मोठा वाटा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एखादा आपल्या आयुष्यातला छंदसुद्धा आपल्याला जागतिक लेवलला, जागतिक पातळीवरती नेऊ शकतो हे यावरून आपल्याला काय तर दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आपल्याला ज्यामध्ये आवड आहे त्या पद्धतीचा आपण छंद काय केला पाहिजे? जोपासला पाहिजे. काही मुलांना जुनी जी नाणी असतात ती नाणी गोळा करण्याचा काय असतो? छंद असतो. लक्षात ठेवा. काही लोकांना जुन्या काळातील कागदे असतील किंवा वृत्तपत्रातील काही बोधकथा असतील अशा काही, किंवा क्रिकेटर असतात तर विविध क्रिकेटर असतात तर त्यांच्या फोटोंचा सुद्धा संग्रह करण्याची काय असते? त्या लोकांना आवड असते. विविध प्रकारचे असे तुमचे छंद असतात. लक्षात ठेवा. असा एक तरी छंद आपल्याला आयुष्यामध्ये असावा. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की जाल कूपर यांनी आपल्या छंदांच्या माध्यमातून, पण छंद फक्त त्यांनी छंद म्हणून जोपासला नाही तर त्यांनी काय केलेलं आहे? त्यातला अभ्यास केलेला आहे की अभ्यासू वृत्तीने त्यांनी त्यामध्ये
त्यांचा छंद जोपासलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यापुढं आपण बघणार आहोत, आता बघितलं लिखित साधनं आणि याच्यापुढं आपण बघणार आहोत भौतिक साधनं. आता या भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते पण आपण बघूया. नाणी, प्रार्थनास्थळे, त्याच्यानंतर दैनंदिन वापरातील वस्तू, बघितलं असेल तुम्ही की भौतिक साधनामध्ये आणखी पुढं आहे. थोडे मी तुम्हाला याची माहिती देतो लक्षात. आता आपण नाणे याच्याबद्दल माहिती घेऊ. भौतिक साधनामध्ये नाणे हा प्रकार काय येतो, कारण ज्यावेळेला एखाद्या ठिकाणचं उत्खनन होतं, म्हणजेच काय की एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो बघा की एका ठिकाणी घर बांधायचं होतं आणि घर बांधत असताना त्या ठिकाणी खड्डा काढत असताना, म्हणजे घराचं बांधकाम करताना पाया काढत असताना त्या ठिकाणी काही लोकांना काय होतं, सोन्याच्या मोहरा सापडतात किंवा नाणी असलेले हंडे सापडलेले आहेत. म्हणजेच पूर्वीच्या लोकांनी काय केलेलं आहे की आपल्या घराची अमानत, म्हणजे त्यांनी साठवून ठेवलेले पैसे, तेव्हाच्याकडे बँक सिस्टीम ही जास्त प्रमाणात नव्हती, त्यामुळे ते काय करायचे, घरामध्येच एखाद्या देवळीमध्ये तिथंच पॅक बंद करून भिंतीला काय करायचे, ते तसेच हंडे लपवून ठेवायचे किंवा ते जमिनीमध्ये कुठं खड्डा करून ते काय करायचे, पैशाचे जे काही छोटे हंडे असतील, मोठे हंडे असतील, अशा पद्धतीने पैसे साठवायची त्यांची पूर्वीच्या काळची काय होती ती साधनं होती, तशा पद्धतीने ते लोक ठेवत होते. आणि ज्या वेळेला ती घरं पडली असतील किंवा त्या काळची जी लोक होती त्यांनी चुकून समजा ते विसरले असतील की पुढच्या पिढीतल्या एखाद्याला सांगावं की हा लायक माणूस आहे, इथे तर आम्ही ठेवलेलं आहे, हे धन तू काय कर, तुला ज्यावेळेला अडचण येईल त्यावेळेला थोडं थोडं काढून तू काय कर, याच्यावरती हे खर्च कर आणि पुन्हा त्या हंड्यामध्ये काय कर, तू पैसे टाक, असं कदाचित ते सांगायला विसरले असतील किंवा त्यांनी सांगितलंही नसेल आणि ते सगळं लपवून ठेवलं असेल. तर अशा प्रकारची लपवलेली किंवा साठवून ठेवलेली जी काय हंड्या नाणी असतात, जी हंडावरून असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात, तर ती जी काही नाणी आहेत त्या नाण्यावरून आपल्याला काय कळतं की त्यावेळेची सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने होती, त्यावेळेची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने होती, त्याच्यानंतर त्या काळचं जे राजकीय जीवन होतं किंवा त्या काळचे राजनेता किंवा त्या काळचे राजरजवाडे लोक हे कशा पद्धतीने आयुष्य जगत होते, या सगळ्या गोष्टी कशावरून कळतात, त्या नाण्यांवरून आपल्याला समजत असतात. लक्षात ठेवा. आता नाणी याच्यावरून तुम्हाला समजेल की नाणी जर तुम्ही बघितला तर आता आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जगत असताना तुम्ही 5 रुपयाचा डॉलर हातामध्ये घेऊन बघा, तुम्ही 10 रुपयाचा डॉलर हातामध्ये घ्या, 1 रुपयाचं नाणं हातामध्ये घेऊन बघा, त्यानंतर 2 रुपयाचं नाणं हातामध्ये घेऊन बघा, तर हे सगळे नाणी हातामध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरती चिन्ह कोरलेले असतात. एखाद्या पक्षाचं चित्र असेल, एखाद्या महापुरुषाचं चित्र असेल, सुभाषचंद्र बोस असतील किंवा गांधीजींचं तिथं चित्र असेल, झाशीच्या राणीचं चित्र त्या नाण्यांवरती काय केलेलं असतं, कोरलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवा. ही सगळी चित्र त्या ठिकाणी नाण्यावरती का कोरतात, कारण या महापुरुषांनी घडवलेला इतिहास असतो. लक्षात ठेवा. हा इतिहास सर्वांना माहीत व्हावा त्यासाठी ती नाण्यावरती काय केलेले असतात, चित्र कोरलेली असतात. लक्षात ठेवा. ती छापलेली असतात आणि हे छापलेल्या या चित्रांमुळे त्या काळचा इतिहास आपल्याला समजून येतो, तेव्हा त्या व्यक्तीविषयी माहिती आपण घेण्यासाठी उत्सुक होतो. लक्षात ठेवा. आता आपण आपल्याला ज्यावेळेला उत्खननामध्ये नाणी सापडतात, म्हणजे एखाद्या ठिकाणी उत्खनन चालू असेल तर त्या ठिकाणी नाणी सापडली, समजा 1000 वर्षापूर्वी 700-800 वर्षापूर्वीचा काळ असेल किंवा त्याच्यानंतरचा काळ असेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला सुवर्ण मुद्रा सापडल्या किंवा सोन्याची नाणी जर आपल्याला सापडली असतील तर आपण काय म्हणतो
की म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणारी व्यक्ती त्याचं सखोल संशोधन करते आणि ते काय म्हणते की हा जो काळ होता हा सुवर्णयुगाचा काळ होता. म्हणजे काय की या राज्यामध्ये काय होतं, अन्नधान्याची काहीसुद्धा कमी नव्हती, सगळं काही अलबेल होतं. लक्षात ठेवा, कारण नाणी सोन्याची पाडायची म्हणजे त्यासाठी पैसे पण भरपूर लागतात. लक्षात ठेवा, आणि पैसे भरपूर असलेलाच माणूस सोन्याची नाणी काय करू शकतो, बाजारपेठेमध्ये आणू शकतो. लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीनं सोन्याच्या मुद्रा त्या काळी असायच्या, म्हणजे तो सुवर्ण काळ होता. असं म्हणतात ना, आमचा भारत देशातून पूर्वीच्या काळी सोन्याचा धूर निघायचा. आमचा भारत देश म्हणजे सोनेची चिडिया होता. इंग्रजांनी सगळं काय केलं, आपला मालमत्ता सगळी काय नेली, लुटून नेलेली आहे. लक्षात ठेवा, एवढा श्रीमंत आपला भारत देश होता. मग असे जे सोन्याची नाणी पूर्वीच्या काळी काय होती, आपल्या चलनात होती. त्याच्यानंतर हळूहळू जसा काळ बदलत गेला तसं राजे पण थोडंसं मागं हटत गेलं. तशी तांब्याची नाणी सुरुवात झाली, तशी पितळेची नाणीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर या नाण्यांना भौतिक साधनामध्ये एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया प्रार्थनास्थळे. तर प्रार्थनास्थळे बघत असताना तर त्या प्रार्थनास्थळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही मंदिरं आहेत, त्याच्यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, बौद्ध धर्माची विहार असतील, त्यानंतर ख्रिश्चन धर्मियांची चर्च असतील, हे सगळे जे मंदिरं, चर्च वगैरे हे सगळे प्रार्थनास्थळे आहेत. याच्यावरून काय मिळतं आपल्याला की त्या वेळची परिस्थिती आणि त्यावेळच्या लोकांची सामाजिक स्थिती, त्यावेळची मानसिकता कशा पद्धतीची होती हे सुद्धा त्या मंदिरावरून आपल्याला काय येतं ते समजून येतं. आता ते कशा पद्धतीने समजून येतं की त्यावेळेची वापरलेली कलाशैली, बरोबर आहे की नाही, तर ते तुम्हाला पुढच्या वर्षी 10वीला सुद्धा ते बघायला मिळणार आहे. तर त्याच्यावरून आपल्याला स्थापत्य शैलीवरून ते मंदिर कोणत्या शैलीचं आहे किंवा कशा पद्धतीनं ते बनवलेलं आहे, किती खर्च आला आणि ते कोणत्या काळातील होतं, त्यावरून त्या राजाची कशी काय परिस्थिती होती हे आपल्याला समजून येतं. त्याच्यानंतर तुम्हाला उदाहरण देईल की स्थापत्य शैलीमध्ये आपलं ताजमहलचं उदाहरण जर आपण घेतलं तर ताजमहल बांधण्यासाठी कितीतरी कोटी रुपयांचा काय आला खर्च आलेला आहे. म्हणजेच त्या शहाजहानची परिस्थिती किती पैसेवाला तो माणूस असेल, म्हणजे किती मुबलक प्रमाणात मोगलांच्याकडे काय होते पैसे होते हे आपल्याला त्यावरून दिसून येत असतं. लक्षात ठेवा. त्यानंतर दैनंदिन वापरातील वस्तू, दैनंदिन वापरातील ज्या काही अलंकार वगैरे बाकीच्या वस्तू असतील यासुद्धा वस्तू कशामध्ये येतात, भौतिक साधनामध्ये येत असतात. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा राजमुद्रा, अलंकार, राजमुद्रा, अलंकार आणि वस्तू संग्रहालय. आता यांना सुद्धा भौतिक याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे काय की ज्या राजमुद्रा आहेत, राजमुद्रा म्हणजे काय की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल की राजमुद्रा आपली त्या ठिकाणी होती, म्हणजे सरकारी शिक्का ज्याला म्हणतात तशा पद्धतीची काय असते राजमुद्रा, यावरून त्या काळातील आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर अलंकार, अलंकाराबद्दल तुम्ही सांगाल की आत्ता आपण बघतो सोन्याचे चांदीचे दागिने बनवले जातात, तर त्या अलंकाराला सुद्धा काय दिलेलं आहे भौतिक साधनामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. याच्यावरून काय करते त्यावेळेची स्थिती आपल्याला समजून येते. त्याचबरोबर ती अलंकारावरून आपल्याला काय समजतं त्यावेळेची लोक, पाठीमागच्या काळात होऊन गेले लोक कशा पद्धतीचा अलंकार त्या ठिकाणी वापरत होते. याच्यामध्ये सुद्धा बघा शहरात राहणारे लोक कोणत्या प्रकारचा अलंकार वापरत होते, त्याच्यानंतर ते अलंकार तशा पद्धतीनं का वापरत होती याची सुद्धा आपल्याला कारणे इतिहासामध्ये सापडतात. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये लोक किंवा स्त्रिया, पुरुष कोणत्या पद्धतीचे अलंकार वापरत होते हे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये याची उत्तरं मिळतात. आणि आदिवासी समाजामध्ये सुद्धा अलंकार वापरण्याचं प्रमाण आहे. ते कशा पद्धतीने अलंकार वापरत होते, अलंकार म्हणजे दागदागिने हे कशा पद्धतीने वापरत होते हे सुद्धा आपल्याला त्यावरून समजतं. आणि त्याच्यानंतर वस्तू संग्रहालय, वस्तू संग्रहालयाला भौतिक साधनामध्ये का स्थान दिलेलं आहे, कारण वस्तू संग्रहालयामध्ये काय असतात तर विविध प्रकारच्या
पुरातन काळापासून जतन केलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू संग्रहालयामध्ये त्या ठेवलेल्या असतात. नावच वस्तू संग्रहालय आहे, म्हणजे विविध प्रकारच्या वस्तूंचं संग्रह करून एकत्रित ठेवण्याचं ठिकाण म्हणजे वस्तू संग्रहालय, लक्षात ठेवा. तर आपल्या सांगलीमध्ये जर राजवाडा परिसरामध्ये वस्तू संग्रहालय तर त्या संग्रहालयाला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या, कारण त्या संग्रहालयामध्ये तुम्ही बघाल की विविध प्रकारच्या पुरातनकालीन वस्तूसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला तुम्हाला मिळतील, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीचं वस्तू संग्रहालय हे सुद्धा भौतिक साधनांमध्ये येत असतं, लक्षात ठेवा. आणि वस्तू संग्रहालयामध्ये काय असतं की जुन्या काळच्या ज्या वस्तू आहेत त्याच्या तारीख, त्याची डेट जी असते तारीख ती त्याच्याखाली ते लिहिलेलं असते, कोणत्या काळामध्ये ही वस्तू आहे ते त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. आणि लक्षात ठेवा, इतिहासाचा अभ्यास करताना आपण म्हणतो की एखादी गोष्ट त्या काळात कशी काय घडली हा आपल्याला प्रश्न पडतो, तर त्याची सगळी उत्तरं ह्या वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा आपल्याला मिळतील की त्यावेळची लोक कशा पद्धतीनं भांडी वापरत असतील किंवा कपडे घालत असतील, अलंकार घालत असतील, तर या सर्व गोष्टी कुठं बघायला मिळतात, तर वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पेहराव आणि आधुनिक स्थापत्य. तर पेहराव म्हणजे काय की आपण जे दैनंदिन जीवनामध्ये आयुष्य जगत असताना जे आपण कपडे घालत असतो, तर ते दैनंदिन वापरातले जे काही कपडे आहेत ते आत्ता आपण ज्या पद्धतीनं आपण फॅशन करतो तशाच पद्धतीनं पूर्वीच्या काळातले लोकसुद्धा त्या पद्धतीनं ते पेहराव करण्याचा त्यांचा काय होता की तशी पद्धत होती, लक्षात ठेवा. आणि तो सुद्धा भौतिक साधनामध्ये घेतलेला आहे की पेहरावाची पद्धत कशा पद्धतीनं बदलत आलेली आहे. आणि आधुनिक स्थापत्य म्हणजे आत्ता ज्या मोठमोठ्या इमारती बांधल्या जातात ते आधुनिक स्थापत्याचे काय उत्कृष्ट नमुना आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील सुद्धा तुम्ही बघू शकता. आता मगाशी आपण जे नाणी बघितली त्याच्यामध्ये बघा आपल्या भारत देशामध्ये नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतं. त्याचं मुख्यालय कुठं आहे तर मुंबई येथे आहे. 1950 पासून ते आज तागायतपर्यंतची सर्व नाणी आणि त्यामध्ये वापरलेले धातू, त्यांचे आकार आणि विषय वैविध्यावरून आपल्याला समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. म्हणजेच मगाशी तुम्हाला नाणी याबद्दल समजावून सांगताना तुम्हाला सांगितलं की त्यावेळेच्या काय होते की समाज जीवन, आर्थिक परिस्थिती कशी होती हे त्या ठिकाणी समजत असतं. संग्रहालयाबद्दल तुम्हाला माहिती सांगितली आपल्या सांगलीचं वस्तू संग्रहालय, तशाच पद्धतीनं मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि रिझर्व्ह बँकेचं पुणे शहरातील संग्रहालय हे सुद्धा काय आहे प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर पुढं आपण बघणार आहोत मौखिक साधने. तर मौखिक साधने म्हणजे काय तर काल आपण पाठीमागच्या तासाला आपण चर्चा करत होतो त्यावेळेला आपण बघितलं की मौखिक साधने म्हणजे मुखोद्गत, पिढ्यानपिढ्या जे आपल्याला माहीत असतात, जे लिखित स्वरूपात नसतात पण ते आपल्या प्रत्येक पिढीला रीतिरिवाज ते सगळे माहीत असतात आणि त्या गोष्टी कशा बोलण्याद्वारे त्या व्यक्त होतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे मौखिक साधने म्हटलेलं आहे. तर ते कशा पद्धतीनं आहे त्याच्यामध्ये येतं बघा, लोककथा येतात, लोकगीतं येतात, त्याच्यानंतर म्हणी येतात, ओव्या येतात, या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो मौखिक साधनामध्ये होत असतो, लक्षात ठेवा. लोककथा म्हणजे काय तर लोकांनी त्या काळी जे केलेले काही पराक्रम असतील छोटे मोठे, तर त्या काळच्या ज्या पराक्रम असतील ते कथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न काय करत असतं लोक करत असतात, त्याला लोककथा म्हणतात. लोककथा याच्यासाठी असतात की एखाद्या ठिकाणी वादाचा प्रसंग उद्भवला असेल किंवा एखाद्या ठिकाणी अडचणीचा काळ असेल किंवा अशी कोणती तरी वेळ आहे की ज्यातून आपल्याला सुटायचं आहे, तर त्या ठिकाणी एखादी लोककथा त्या ठिकाणी काय केली जाते त्या माणसाला किंवा त्या अडचणीत आलेल्या व्यक्तीला सांगितले की हा माणूस यावेळेला अशा पद्धतीनं सुटलेला आणि ते त्याची कथा काय असते पुन्हा पुन्हा ती सांगितली जाते. त्या पद्धतीनं आपला मार्गसुद्धा त्या पद्धतीने सुटू शकतोय का याबद्दलसुद्धा ते विचार करत असतात. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या लोककथा या आपल्याला बघायला मिळतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहेत
लोकगीतं ही काय आहेत, मौखिक साधनं आहेत. म्हणजे लोकांच्या घरी जी काही गीतं तयार केली जातात ती सर्व गीतं एकमेकांना सांगून ती पाठ केलेली असतात. एकमेकाचा म्हणजे आपण जसं म्हणतो की एखादा तबलावादक असेल किंवा बासुरी वादक असेल किंवा कोणत्याही गायनाचा रियाज असेल तर हे सर्व गोष्टी करताना काय करावं लागतो, रियाज करावा लागतो किंवा त्याची प्रॅक्टिस करावी लागते. तर ही लोकगीतं गाणारी लोक असतील, ही म्हणणारी लोक असतील, ही सुद्धा काय करतात, ही रोज किंवा आठवड्यातून एकदा एकत्र जमून काय करत असतात, याची प्रॅक्टिस ते करत असतात. आणि ते पिढ्यानपिढ्या हे चाललेलं आहे, लक्षात ठेवा. आणि हे आज तागायत आपल्या पिढ्यांनीसुद्धा हे जपलं पाहिजे. कारण ही मौखिक परंपरा जर आपण जपली तर आपल्या पूर्वांपार पिढ्यापासून हे आलेली लोकगीतं आहेत, याचं मूळ पूर्वीच्या पिढीपासून आहे, ती आलेली लोकगीतं आहेत, ती या पिढीतसुद्धा काय केली पाहिजे, जपली पाहिजे. हीच आपण जर जपली तर ती पुढच्या पिढीला मिळू शकतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणी असतील, विविध प्रकारच्या म्हणी. आता या म्हणी कशा निर्माण झाल्या असतील, एखादा माणूस ज्या वेळेला विचित्र पद्धतीनं वागत असतो तर त्या विचित्र पद्धतीनं वागताना एखादे 4 शब्द त्याला बोलण्यापेक्षा एखादी म्हण त्या ठिकाणी काय केलं तो आपण वापरतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती कोणतीही गोष्ट जर अति करत असेल तर अति केल्यानंतर त्याचा काय होतो, नाश होतो. तर अति केल्यानंतर नाश होतो त्याला काय म्हणतात, अति तेथे माती, अशी आपण काय केलेलं आहे, म्हण तयार केलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला म्हणी बघायला मिळतात. 4थीचे स्कॉलरशिपची परीक्षा किंवा 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा ज्यांनी दिली असेल तर त्यांना माहीत असेल की म्हणींचं महत्त्व काय आहे, लक्षात ठेवा. तर या म्हणींमधून सुद्धा काय, ही मौखिक इतिहासाची साधनं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणींचा सुद्धा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर विविध प्रकारच्या ओव्या. आता या ओव्यांच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे, इतिहास सांगण्याचा प्रयत्न पूर्वीच्या काळच्या लोकांनी केलेला आहे. संत तुकाराम महाराजांपासून बहिणाबाई चौधरी असतील, विविध प्रकारच्या गायिका असतील किंवा संत असतील, महापुरुष असतील, यांनी ओव्यांच्या माध्यमातून समाजातील कर्मकांड, रूढी, परंपरा याच्यावरती काय करणार आहे, ताशेरं ओढण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे चुकीच्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडू नयेत हे ओव्यांच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीच्या ओव्या या मौखिक साधनामध्ये येतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून काय केलेलं आहे, कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असेल. म्हणजे संयुक्त महाराष्ट्रची चळवळ ज्यावेळेला चालू होती, 1 मेला आपला महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो, पण त्या साजरा ज्यावेळेला करायचा होता, महाराष्ट्र निर्माण व्हायचा होता, त्यावेळेला जी चळवळ चालत होती की आमचा महाराष्ट्र आम्हाला पाहिजे राज्य म्हणून, तर त्यावेळेला जे चळवळ चालू होती त्यासाठी प्रेरणा देण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांनी काय केलेलं, कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी पोवाड्याच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा देण्यात येत होती. आजसुद्धा आपण बघतो की 19 फेब्रुवारीला ज्यावेळेला आपण शिवजयंती साजरी करतो, त्या शिवजयंतीला सुद्धा आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे पोवाडे गाणारे गायक आहेत त्या पोवाडे गाणाऱ्यांचे काय लावतो आपण, पोवाडे त्या लाऊडस्पीकरवरती, त्या डॉल्बीवरती, बॉक्सवरती आपण ते लावत असतो आणि ते ऐकत असतो. त्याच्यामधून आपल्याला काय मिळते, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे असतील, संभाजी महाराजांचे असतील, राजर्षी शाहू महाराजांचे असतील, महात्मा फुलेंचे असतील, या सर्व लोकांचे पोवाडे ऐकल्यानंतर आपल्याला काय मिळते, ऊर्जा मिळते आणि प्रेरणा मिळते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दृकश्राव्य साधने. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं की संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी काय केलेलं आहे, आपल्या पोवाड्यातून सांगितलेलं आहे की महाराष्ट्र आपल्याला किती, म्हणजे कशा पद्धतीनं आपला महाराष्ट्र आपण एकत्रित ठेवला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि यासाठी 105 लोकांनी काय केलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. या गोष्टी पण तुम्हाला म्हणजे एक्स्ट्रा ही माहिती मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर बघा दृकश्राव्य साधने.
आता दृकश्राव्य साधने म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, दृक म्हणजे डोळ्यांना दिसणारे आणि श्राव्य म्हणजे कानाला ऐकू येणारे. आता दृकश्राव्य हे दोन्ही एकत्र केलं तर दृकश्राव्य साधनं असं होतं. डोळ्यांना दिसणारे आणि कानाला ऐकू येणारा असं माध्यम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर आपण रोज घरी बघतो तो टी व्ही हे काय आहे, दृकश्राव्य माध्यम आहे. म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसतं आणि ऐकू येतं. आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात हे तुम्हाला डोळ्याने दिसतंय आणि कानाला ऐकू येतंय. हे काय आहे, दृकश्राव्य माध्यमाचं एक उत्तम उदाहरण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर या दृकश्राव्य माध्यमातून या काय मिळतो आपल्याला, इतिहास सुद्धा आपल्याला हा कळत असतो, लक्षात ठेवा. दृकश्राव्य माध्यम हे आधुनिक इतिहासाचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल, लक्षात ठेवा. या दृकश्राव्य माध्यमातून काय, तर दृकश्राव्य म्हणजे काय, डोळ्यांनी दिसतं आणि कानाला ऐकू येतं. त्याचबरोबर श्राव्य माध्यम जर आपण घेतलं तर श्राव्य माध्यमाचं उदाहरण घेतलं म्हणजे फक्त कानाला ऐकू येणारे माध्यम म्हणजे काय, तर रेडिओ हे काय आहे, श्राव्य माध्यम आहे. आपण रेडिओवरती गाणे ऐकतो, बातम्या आपण ऐकत असतो, तर हे काय आहे, श्राव्य माध्यम आहे. तर दृकश्राव्य माध्यमाचा फायदा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, की त्याच्यावरती एखादी माहिती, समजा आपण क्रिकेट मॅच आपण लाईव्ह बघत असतो, बरोबर. तर क्रिकेट मॅच आपण आपल्या इथं सिटीमध्ये आपण राहतोय, शहरामध्ये राहतोय, तर आपल्याला त्या ठिकाणी समजा गुजरातला मॅच चालू असेल किंवा पुण्याला मॅच चालू असेल, तर त्या ठिकाणी मॅच चालू असेल, भारत आणि विरोधी संघ ऑस्ट्रेलिया असेल, तर त्यांची लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला काय होतं, या ठिकाणी आपल्या घरी बसून टीव्हीला बघायला मिळतं. तर त्या ठिकाणी आपल्याला क्रिकेट मॅचमध्ये ते खेळाडू कशा पद्धतीने खेळतायत हे सुद्धा बघायला मिळतं. आणि त्या ठिकाणी जी बोलणारी लोकं असतात, ज्यांना कॉमेंटेटर म्हणतात, ती लोकंसुद्धा काय करतात, ते कशा पद्धतीनं धावा काढत आहेत, कशा पद्धतीने त्यांनी कॅच झेललेला आहे, या सर्व गोष्टी काय करतात, ते कॉमेंटेटर सांगत असतात. म्हणजेच काय, ते सांगतात ते आपल्याला ऐकू येतं. म्हणजेच ह्या दृकश्राव्य माध्यमातून आपल्याला ते क्रिकेट कशा पद्धतीनं चालू आहे याची सगळ्यात जास्त माहिती आपल्याला मिळते. दुसरं काय आहे की क्रिकेटचं उदाहरण सांगितलं ते मुलांसाठी. आता मुलीसुद्धा असतात, तर मुलींना स्वयंपाकातील गोष्टी आवडत असतात, तर त्यांनी टी व्ही चॅनलवरती एखाद्याचं रेसिपीचं चॅनल जर तुम्ही बघत असाल, तर त्या रेसिपी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळतं, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला त्यामधून शिकायला मिळतात. त्या तुम्ही घरी काय करता, ट्राय करत असता, लक्षात ठेवा. हा दृकश्राव्य माध्यमाचा फायदा आहे. त्याचबरोबर आपल्या आता हा बघितला आपण वैयक्तिक दृष्टिकोनातून, आता आपल्या विषयाच्या दृष्टिकोनातून आपण दृकश्राव्य माध्यमाचा फायदा बघायचा आहे. तर दृकश्राव्य माध्यमाचा फायदा इतिहासाच्या दृष्टिकोनातून काय आहे, तर आपण डिस्कवरी चॅनल किंवा हिस्ट्री चॅनल जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, सखोल ज्ञान हे हिस्ट्री चॅनल जो आपल्या टी व्हीला लागत असतो, तर त्या हिस्ट्री चॅनल आणि डिस्कवरी चॅनलद्वारे आपल्याला सर्व गोष्टींची माहिती आपल्याला होत असते, लक्षात ठेवा. या चॅनलच्या माध्यमातून काय करतं, तर हिस्ट्री चॅनल याला नावच हिस्ट्री दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काय असतो, त्या ठिकाणी सखोल अभ्यास त्या ठिकाणी केलेला असतो. आणि डिस्कवरी चॅनलमध्ये आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी असतील, पक्षी असतील, विविध प्रकारची फुलं असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असतील, तर त्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती कोणत्या ठिकाणी ते प्राणी आढळतात, त्याच्यानंतर त्या प्राण्यांची गणना कशा पद्धतीने होते, त्यानंतर ते गणना करताना कशा पद्धतीने करतात, ते मचाण कशा पद्धतीने बांधतात. त्याच्यानंतर डिस्कवरीवरती तुम्ही हे सुद्धा बघितलं असेल की आपला भारत देश असेल किंवा विविध देशातली वनराई कशा पद्धतीनं आहे, किंवा जो जंगलाचा भाग आहे, ॲमेझॉनचं खोरं असेल, लक्षात ठेवा, तर त्या ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये नेमका कशा पद्धतीनं प्रदेश आहे, त्याच्यानंतर दलदलीचा प्रदेश कशा पद्धतीनं आहे, किंवा आपण डिस्कवरी चॅनलला वेगवेगळ्या पद्धतीचे जलचर बघितलेले असतील तुम्ही, पाण्यातले जलचर, तर ते मासे कशा पद्धतीने ते पोहत असतात, किंवा वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती कशा पद्धतीच्या आहेत, त्याच्यानंतर त्यातले विषारी मासे कुठले आहेत, त्याच्यानंतर काट्याचे असतील, बिनकाट्याचे असतील, ह्या सर्व प्रकारची जी काही माहिती असते
ही सर्व आपल्याला काय मिळते डिस्कवरीवर मिळत असते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण डिस्कवरीवरती फक्त प्राण्यांची पशुपक्ष्यांचीच माहिती मिळते अशा पद्धतीसुद्धा नाही. त्याच्याही पुढं जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वन्य जमाती आहेत, आदिवासी जमाती आहेत, ज्या अनंत काळापासून या पृथ्वी तलावावरती राहत आलेल्या आहेत, तर त्या सर्व जमातींची माहितीसुद्धा ते डिस्कवरी चॅनल किंवा हिस्ट्री चॅनलवरती आपल्याला दाखवत असतात. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की हे जे चॅनल आहेत की जगातील वेगवेगळ्या ज्या घटना दाखवलेल्या असतात, तर त्या सर्व घटनांचं काय करतं, सखोल विश्लेषण करतं आणि ते विश्लेषण करून त्या घटना टी व्हीवरती दाखवण्याचं काम करतं. आता यामध्ये जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या भारत देशामध्ये ताज हॉटेलवरती जो अतिरेकी हल्ला झाला होता, तर त्याचंसुद्धा त्यांनी हल्ला कशा पद्धतीनं झाला, अतिरेकी कशा पद्धतीनं आले, त्याच्यानंतर ते कुठून कुठल्या पद्धतीने गेले, तर या सगळ्याचं सखोल विश्लेषण त्यासाठी त्यांनी डॉक्युमेंटरी किंवा तेवढीच एक फिल्म छोटी काय केलेली असते, तयार केलेली असते. ती आपण जर कोणी त्यावेळेला बघितली नसेल तर ती आपण काय करतो, त्या डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून ते सखोल मार्गदर्शन किंवा ती माहिती ते देत असतात. त्याच्यानंतर या चॅनलच्या माध्यमातून आणखी आपल्याला काय माहिती मिळते, तर ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत, आता इतिहासासंदर्भात आपण बघू, ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत तर त्या वास्तूंची माहितीसुद्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळते की त्या ठिकाणी एखादं मंदिर असेल, एखादी मस्जिद असेल किंवा एखादा गुरुद्वारा असेल, एखादं चर्च असेल, तर या सगळ्यांचं निर्माण किती साली झालं असेल, त्याच्यासाठी वापरण्यात येणारे दगड, हे दगड कशा पद्धतीनं ते वापरले गेलेले आहेत हे सुद्धा काय सांगतात, त्याची सखोल विश्लेषण ते करत असतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं इतिहासाच्या दृष्टीनं तर हडप्पा मोहनजोदडो या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर आपली प्राचीन संस्कृती आपल्याला सापडलेली आहे, लक्षात ठेवा. तर ते हडप्पा मोहनजोदडो या ठिकाणी ते सापडलं कसं, याचासुद्धा इतिहास ते डिस्कवरी चॅनलला दाखवलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तर या चॅनलच्या माध्यमातून आपल्यामध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण होते. म्हणजे आपल्याला जगाकडे बघण्याचा जो संकुचित दृष्टिकोन आहे तो व्यापक होतो, लक्षात ठेवा. म्हणजे जगात असताना आपण काय करतो की आपण आपला तेवढाच एरिया किंवा आपला जिल्हा एवढाच विचार न करता या जगामध्ये अजून काहीतरी आहे असा जर विचार तुम्हाला करायचा असेल किंवा हे सुद्धा या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, या सर्व गोष्टी बघायला कुठे मिळतात, या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात. आणि हे डिस्कवरी किंवा हिस्ट्री चॅनल बघण्याचा फायदा किंवा अशाच पद्धतीचे जे चॅनल असतात हे पाहण्याचे फायदे काय होतात विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आपण फिरायला जरी जात नसलो तरी घरी तुम्हाला समजा आत्ता वेळ असला तर त्या वेळेचा सदुपयोग जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही काय करायचं, जास्तीत जास्त तुम्हाला ज्ञान होईल, नॉलेज होईल किंवा तुम्हाला ज्ञान मिळेल असेच टी व्ही चॅनल तुम्ही काय करायचे असतात, बघायचे असतात, लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर अशा पद्धतीचं काय आहे, टी व्ही हे एक चांगल्या पद्धतीचं दृकश्राव्य माध्यम आहे. पण टी व्हीचा सुद्धा उपयोग कशा पद्धतीनं तुम्ही करता, वेगवेगळे सिरियल्स बघण्यासाठी करता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मालिका, नाटकं यासाठी आपण काय करत असतो, त्याचा उपयोग करत असतो. खरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या म्हणजे हा जो तुमचा शिक्षणाचा काळ आहे याच्यामध्ये तुम्ही प्रेरणादायी सर्व सिरियल्स किंवा नाटकं तुम्ही बघितले पाहिजे, जेणेकरून आपल्या विचारामध्ये काय होईल, चांगल्या पद्धतीने बदल होईल. अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्ही टी व्ही बघण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. टी व्ही हे दृकश्राव्य माध्यम प्रकारामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं माध्यम आहे. फक्त ते वापरताना आपण कशा पद्धतीने वापरतो, त्याचा योग्य प्रकार आपण करतो का हे सुद्धा आपण त्यामध्ये बघितलं पाहिजे. आता तुम्हाला एक इथं उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या घटनेचं एखाद्या साहित्यामध्ये कशा पद्धतीचं प्रतिबिंब उमटतं. म्हणजे आता आपण बघितलेलं आहे की भारत देशाचं आणि आपलं पाकिस्तान देशाचं दोघांचेही संबंध स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 15 ऑगस्ट 1947 नंतर कधीही आपले संबंध चांगले राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत चीनचे संबंध असतील हे कधीही चांगले राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. हिंदी चीनी भाई भाई म्हणून चीनने काय केलेलं आहे, भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि या गोष्टी ज्यावेळेला घडत असतात त्यावेळेला आपल्या भारत देशामधले कवी, त्यांचं कविमन काय होतं, जागृत होतं आणि ते काय करतात, त्यावरती कविता करत असतात, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एका कवीनं भारत चीन आता सध्या आपण बघत आहोत की
भारत आणि चायनामध्ये जे गलवान नावाचा प्रांत आहे त्याच्यावरून काय झालेलं आहे, भारत चीनमध्ये वाद निर्माण झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरून काय झालेलं आहे, आपले आणि त्यांचं युद्ध होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, युद्धापेक्षा शांतता ही सर्वात महत्त्वाची असते. युद्धानं काय होतो तर विनाश होतो, सर्वनाश होतो. त्या सर्वनाश होण्यापेक्षा त्यांचीही तिकडची लोकं ही सगळी काय आहेत, आपल्यासारखीच आहेत. आणि फक्त काय झालेलं आहे की विस्तारवाद जो असतो, म्हणजे सगळ्याच गोष्टी मला पाहिजेत, ह्या जो चीनचा विस्तारवाद आहे तो सध्या त्यांना काय करतोय, सध्या त्यांना नडत आहे, लक्षात ठेवा. यामुळं भारत चीनचे संबंध काय आहेत, बिघडलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर इथे एका कवीनं म्हणजे 1962-63 साली जे युद्ध झालं, भारत चीनचं युद्ध झालं, तर त्यावेळेला एका कवीनं भारत चीनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती एक कविता रचलेली आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. ती तुम्हाला मी वाचून दाखवते की त्या कवितेनं कशा पद्धतीनं प्रेरणा मिळते. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अशा पद्धतीचं काय आहे, या कवितेच्या 2 ओळी आहेत. तर या कवितेच्या 2 ओळीवरून तुम्हाला समजलं असेल, कविता पुढे सुद्धा भरपूर आहे. तर या कवितेच्या 2 ओळीवरून तुम्हाला समजलं असेल की या कवितेमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये जे काही युद्ध झालेलं आहे, तर त्या युद्धाचा परिणाम एका कवी मनावरती कशा पद्धतीनं झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला काय आलेलं आहे, दिसून आलेलं आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, याला शॉर्ट फॉर्म काय याचा, FTII. इथं शॉर्ट फॉर्म आहे FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, म्हणजेच याला म्हणतात FTII. भारत सरकारनं पुणे या ठिकाणी 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतून काय केलेलं आहे, या FTIIची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. या संस्थेची स्थापना केल्यानंतर राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा यावरती काय केलेलं आहे, आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने काय केलेलं आहे, तयार केलेलं आपल्याला आढळून येतात. समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती असतील, त्याच्यानंतर देशासाठी योगदान देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, तर या व्यक्तींची माहिती देणारे, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्मारकं असतील, मी मग सांगितलं तुम्हाला, वास्तू असतील, स्तूप असतील, तर या संदर्भात माहिती देणारे अनुबोधपट या ठिकाणी काय केलेले आहेत, यांनी तयार केलेले आहेत. आणि त्या अनुबोधपटातून काय केलेलं आहे, ती सर्व माहिती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनुबोधपट म्हणजे ज्याला आपण डॉक्युमेंटरी असं म्हणतो, डॉक्युमेंटरी फिल्म वगैरे आपण ऐकलं असाल, तर तशा पद्धतीनं डॉक्युमेंटरीज ते तयार करत असतात. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये त्या अभ्यासासाठी काय आहे, अत्यंत उपयुक्त असं साधन आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बघत असता, लक्षात ठेवा. तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बघत असताना, तर ते चित्रपट तुम्ही बघत असताना तुम्हाला सुद्धा तशा पद्धतीची भावना काय होते, ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल तर देशभक्तीपर चित्रपट ज्यावेळेला तुम्ही बघता, त्यावेळेला तुमचं काय होतं की देशभक्ती करण्याचं मन, किंवा आपल्या देशाच्या विरोधात कोणी जर वागत असेल तर त्याला समजून सांगण्यासाठी आपण काय होतो, उतावीळ होत असतो. हे काय, देशभक्तीच्या चित्रपटा बघितल्यामुळे आपल्यामध्ये काय होतं, एक प्रेरणा जागृत होते, लक्षात ठेवा.
ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण चित्रपट बघतो, संभाजी महाराजांची आपण मालिका बघत असतो, त्याच्यातून काय होतं आपल्या विचारामध्ये परिवर्तन होण्याचं काम हे घडत असतं. लक्षात ठेवा. या चित्रपटांचं ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला समजा तुम्ही तारे जमी पर हा चित्रपट जर बघितला असेल तर तारे जमी पर हा ज्यावेळेला चित्रपट आपण बघतो त्यावेळेला आपल्याला समजून येतं की त्या विद्यार्थ्यांची, तो जो विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याची नेमकी मानसिक स्थिती काय असते आणि त्या विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बदलण्यासाठी शिक्षक कशा पद्धतीने प्रयत्न करत असतो हे सुद्धा तुम्ही त्या आमिर खान त्या तारे जमी पर चित्रपटामध्ये आहे. त्याच्यानंतर ते दाखवत असताना त्याचे जे आईवडील असतात त्या आईवडिलांचं सुद्धा त्या मुलाला समजावून सांगण्याची जी काही पद्धत असते, म्हणजे आजच्या जगामध्ये जे काही चालू आहे त्या सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या तारे जमी पर चित्रपटामध्ये. म्हणजे एखादा विद्यार्थी ज्यावेळेला अभ्यास करत असेल किंवा त्याला शाबासकी मिळतेच पण अभ्यास करत नसेल तर त्याला आईवडिलांचा मारसुद्धा काय करत असतो, मिळत असतो. लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना मार मिळावा ही कुठल्याच शिक्षकाची किंवा कुठल्याच आईवडिलांची अपेक्षा नसते, पण विद्यार्थी काय करत असतात तर अभ्यास ते करत नसतात किंवा अभ्यास करताना काहीतरी टाळाटाळ करण्याचा ते प्रयत्न करत असतात किंवा त्यांना एखादा असा छंद असतो की तो छंद आईवडिलांना लगेच समजून येत नाही की माझ्या विद्यार्थ्याच्यामध्ये हे गुण आहेत आणि त्या गुणांना वाव दिला पाहिजे. अशा सुद्धा काही गोष्टी असतात. ते फक्त शोधणारा म्हणजे गुरु किंवा मनुष्य आपल्याला काय करावा लागतो, सापडावा लागतो. जसं तारे जमी पर या चित्रपटामध्ये आपण बघितलं, तारे जमी पर या चित्रपटामध्ये आपल्याला काय केलेलं आहे की बघायला मिळालेलं आहे की त्या विद्यार्थ्याचं गुण हेरून की त्याला हे सगळं का समजत नाही, त्याला कुठलंही संख्या लिहिली तर ती संख्या तो काय करायचा, उलटं लिहायचा, म्हणजे त्याला उलटंच ते त्याच्या मेंदूमध्ये फीड व्हायचं. मग अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी किंवा विद्यार्थ्याच्या ज्या समस्या येतात त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांनी बसून आपण काय केलं पाहिजे, त्या मिटवल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. आणि हे सगळं आपल्याला कशाच्या माध्यमातून कळतं तर चित्रपटाच्या माध्यमातून कळतं. त्या तारे जमी पर या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला काय समजलं विद्यार्थी मित्रांनो, की तो चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला समजतं की विद्यार्थ्यांना नेमकी कशाची आवड आहे, त्या आवडीवरती आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा काय केलं पाहिजे, विद्यार्थ्याची आवड जपत असताना त्यालासुद्धा समजावून घेत आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थ्याला सांगितलं पाहिजे आणि विद्यार्थ्याला सुद्धा आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी आपण एकमेकाच्या सोबतच करू शकतो. लक्षात ठेवा. एकाला सोडून दिलं तर त्या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर एक चित्रपट आपण बघितला असेल तर 3 इडियट्स नावाचा चित्रपट बघितला असेल, तो सुद्धा आमिर खानचा चित्रपट होता. तर तो तुम्ही भविष्यात कॉलेज लाईफमध्ये जाणार आहात तर कॉलेज लाईफमधला तो चित्रपट आहे. तर त्या कॉलेज लाईफमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी घडणाऱ्या ज्या काही घडामोडी असतील त्यापेक्षा त्या ठिकाणी जगायचं कसं असतं, एखादी समस्या कशा पद्धतीनं सोडवायची असते, या सर्व गोष्टीचं ज्ञान त्या 3 इडियट्स या चित्रपटामधून आपल्याला मिळतं की एखाद्या घटनेला किती महत्त्व द्यायचं असतं आणि ती घटना सोडवण्यासाठी कशा पद्धतीचा प्रयत्न करायचे असतात. ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत त्या चित्रपटामधून सांगितलेल्या आहेत आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न याच्यामधून केलेला आहे. त्याच्यानंतर प्रेरणादायी जर चित्रपट तुम्ही बघायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट बघितला असेल की MS धोनी हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामधून सुद्धा काय केलेलं आहे की महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत तो कशा पद्धतीने त्याचं जीवन जगलेलं आहे या सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. लक्षात ठेवा. म्हणजेच काय की चित्रपट बघत असताना सुद्धा आपण कोणत्या पद्धतीचे चित्रपट बघतो त्याच्यावरून काय होतं, आपल्या विचारामध्ये परिवर्तन होण्याचं काम होत असतं. लक्षात ठेवा. आणि FTII ही संस्थासुद्धा काय करते, चित्रपट निर्माण करण्याचं काम करत असते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने आपण बघितली. इतक्या शतकाच्या काळात इतक्या वेगाने बदलत आहेत की ही साधनंसुद्धा काय करत आहेत, आपल्याला अपुरी पडत आहेत. आता नवीन साधनं काय करायला पुढं यायला लागलेली आहेत. उदाहरणार्थ घ्या, घरगुती टेलिफोन, त्यानंतर मोबाईलपर्यंत या प्रवासामध्ये पेजर नावाचं एक साधन होतं. आत्ता जसे आपण SMS एकमेकांना व्हॉट्सअपवरती पाठवतो ना, तसंच पूर्वी 10-20 वर्षापूर्वी पेजर नावाचं एक साधन आलं होतं. त्याच्यावरून आपण मेसेज सेंड करण्याचं काम करत होतो. ते पेजर काळाच्या ओघात काय गेलं,
निघून गेलं, लक्षात ठेवा. आणि पूर्वीच्या पेक्षा आता जग एवढं फास्ट झालं आहे. आपण साधा मोबाईल जरी घ्यायचं म्हटलं तरी या महिन्यामध्ये जर आपण जुलैमध्ये जरी मोबाईल घेतला असला तर त्याचं पुढचं व्हर्जन ऑगस्टमध्ये येत असताना त्या मोबाईलच्या किमती काय होतात, कमी होत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे एवढं फास्ट जग काय चाललेलं आहे, पुढं चाललेलं आहे, लक्षात ठेवा. या सर्व इतिहासाच्या साधनाद्वारे काय करू शकतो आपण, आधुनिक इतिहासाचा सखोल अभ्यास करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे की आपल्या हातामध्ये मोबाईल पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनेटसुद्धा आलेलं आहे. पण या इंटरनेटचा वापर कशा पद्धतीनं करायचा हे सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, समजलं पाहिजे. की तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, या सर्व गोष्टी आहेत, तर त्या इंटरनेटचा आपण अभ्यास करण्यासाठी कसा आपला वापर होईल हे आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थी मित्रांनो, बघितलं गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, पूर्वीच्या काळचे जर तुम्ही टेलिफोन बघितला तर पूर्वीच्या काळी कसं होतं की गावामध्ये एखाद्याच्याकडेच टेलिफोन असायचा आणि त्या टेलिफोनवरती काय व्हायचं की गावामध्ये कुणाला जर फोन आला तर ते फोन आल्यानंतर काय करायचे, त्या एखादा घरातला मुलगा असेल तर त्या मुलाला काय करायचे, ते त्या घरी निरोप द्यायला सांगायचे. निरोप द्यायला गेल्यानंतर तोपर्यंत फोन कट व्हायचा. मग ते पुन्हा येऊन काय करायचे, त्या टेलिफोन बूथवर किंवा त्या टेलिफोन ज्याच्या घरामध्ये त्याच्या घरावर येऊन काय करायचे, ते थांबायचे. थांबल्यानंतर पुन्हा त्या माणसाला माहीत असेल, समजा मुंबईवरून त्याने फोन केलेला असेल गावाकडे, तर गावाकडे फोन केल्यानंतर त्या मुंबईच्या माणसाला माहीत असते की आपल्या घरापासून त्या घराचं अंतर किती आहे. मग फोन करून तो काय सांगतो की मावशीला, आमच्या आईला काय करा, बोलवून घ्या. असं सांगितल्यानंतर ती मावशी किंवा आई त्या ठिकाणी यायची आणि आल्यानंतर बरोबर ते 5 ते 10 मिनिटांनी ते काय करायचे, फोन करायचे. आणि फोन केल्यानंतर मग फोन रिसीव्ह केल्यानंतर त्यांचं बोलणं व्हायचं. अशा पद्धतीचा पूर्वीचे फोन होते. त्याच्यानंतर थोडीशी प्रगती झाली आणि प्रत्येकाच्या घरी काय आला, टेलिफोन आला, लक्षात ठेवा. टेलिफोन आल्यानंतर या 10 वर्षाच्या काळामध्ये, 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये आपल्या हातामध्ये काय आलेला आहे, मोबाईल आलेला आहे, लक्षात ठेवा. आधी आपण काय करायचो की बटनाचे मोबाईल वापरायचो आणि आता आपण काय वापरतोय, टच स्क्रीन असलेले मोबाईल वापरत आहोत, लक्षात ठेवा. म्हणजे बटनाच्या मोबाईलपासून टच स्क्रीनपर्यंत आपण आलेलो आहोत. अशा पद्धतीनं जग काय केलेलं आहे, झपाट्यानं बदलायला सुरुवात केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि या पद्धतीनं आपण आधुनिक इतिहासाची साधने हा पाठ या ठिकाणी आपण बघितलेला आहे. तर या थांबा एक मिनिट.